माझा धोतर कुठं आहे? पै पै जोडून. इथेच तर बाळवायला ठेवली होती. मी तर धोत्राला याच दगडापाशी बाळवायला ठेवलं होतं. असं दिसतंय की हवेत उडून गेली असावी. विजयनगर मध्ये मुरली, सुरेश आणि प्रकाश एकत्र मिळून मोठ्यात मोठं कोडं चुटकी सरशी सोडवत असत. काही पण. अरे हवेत उडून गेलं असतं तर मग वरती ठेवलेला दगडाचा तुकडा खाली पडला असता. हवेमध्ये धोतर उडालं असं आणि दगड पडला असा. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे की नक्कीच कोणीतरी मुद्दाम धोतर गायब केलंय. अरे धोतर आहे खजिना थोडी की कोणी उचलून घेऊन जाईल. काही पण काय बोलताय? केशव भाऊ, हे धोतर घेऊन कोणीतरी पळत होतं. पळता पळता याच धोतरात पाय अडकून तो पडला. हे तर माझा धोतर आहे. अरे यामुळे हे सिद्ध होत नाही की तुम्ही खूप हुशार आहात. इथे तर कोणी आपली कदरच करत नाही. हरकत नाही. एके दिवशी आपण असं कोडं सोडवूया की आपल्याला सगळे मानू लागतील. हे कसलं निशाण आहे? ऐका, तुम्ही इथून कोणाला जाताना पाहिलंय का? आता सांगतो तुम्हाला. हा काय तमाशा लावलाय तुम्हा तिघांनी? माझा वेळ वाया घालवण्याची शिक्षा माहिती आहे का तुम्हाला? सेनापतीजी, काही पत्ता लागला का? हा, हे ठसे बघून तरी असं वाटतंय की इथून आताच एक भला मोठा उंट गेलाय. ज्याचा फक्त एकच डोळा होता. त्या उंटावर एक लहान मुलगा आणि एक बाई बसली होती. सेनापतीजी, यांना कसं माहिती की एक लहान मुलगा आणि बाई उंटावर बसून गेलेत? ह्याच लोकांच्या साथीदारांनी मिळून तर माझ्या मुलाचं आणि बायकोचं अपहरण केलं नाहीये ना? मुरली, सुरेश आणि प्रकाश यांना सेनापती विजय सेतू चोरांचा साथीदार म्हणून अटक करतात आणि त्यांना राजा विद्याधर यांच्या समोर हजर केलं जातं. अच्छा, तर तुम्ही याच्या बायको आणि मुलांना बघितलं सुद्धा नाही? नाही महाराज, सेनापतीजींना आम्ही जे काही सांगितले ते हवेच्या सुगंधावरून, पृथ्वीच्या कंपनांवरून आणि तीक्ष्ण नजरेने बघून सांगितलं आम्ही. अच्छा, तर तुम्ही इतके चतुर आणि चालाक आहात. हो, आम्ही तर फक्त प्रयत्न करत असतो महाराज. महाराज, ही तर फारच मोठी आश्चर्याची बाब आहे. जर आपली आज्ञा असेल तर आपल्या समोर या तिघांची आपण परीक्षा घेऊया का? अवश्य, माझी अनुमती आहे. धन्यवाद महाराज. तर आमचे सैनिक तुमच्या समोर एक भली मोठी पेटी घेऊन येतील. पेटी उघडल्याशिवाय तुम्हा तिघांना हे सांगायचं आहे की त्या पेटीमध्ये काय आहे. कोणी असं कसं सांगू शकतं? मला नाही वाटत त्यांना जमेल. तिघ आता अडकणार आहेत. शांत व्हा. सांगा, तुम्हाला मान्य आहे का? हो, मान्य आहे आम्हाला. दक्षिण द्वारापाशी जे पहारेकरी आहेत त्यांना सांगा पेटी घेऊन इथे या. तर मग सांगा बरं, या पेटीच्या आतमध्ये काय आहे? या पेटीमध्ये एखादी एक गोल वस्तू आहे आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे. डाळिंब? अरे यांना कसं काय माहित पडलं?
महाराज, पेटीमध्ये डाळिंबच आहेत आणि ती सुद्धा कच्ची आहेत. महाराज महाराज हे कसं काय संभव आहे? काय झालं प्रधानजी? या पेटीमध्ये खरोखर कच्ची डाळिंब आहेत का? होय महाराज. मी नाही मानत. या पेटीला ताबडतोब उघडा. असंभव. हे तुम्ही तिघांनी कसं काय ओळखलं? महाराज, जेव्हा सैनिक पेटी आणत होते तेव्हा त्यातून आम्हाला कसल्या तरी वस्तूचा गोल गोल फिरण्याचा आवाज आला. त्यावरून आम्हाला हे कळलं की याच्या आतमध्ये ठेवलेली वस्तू गोल आहे. आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे हे आम्हाला यावरून कळलं की अट घातल्यानंतर मंत्रीजी यांनी दक्षिण द्वारापाशी उभ्या असलेल्या आपल्या पहारेकरांना आतमध्ये बोलवलं आणि त्याच दक्षिण द्वाराच्या बाहेर तुमची डाळिंबाची बाग आहे. आणि पहारेकरांच्या बुटांवर डाळिंबाची पानं लागलेली आम्हाला दिसली, ज्यावरून आम्हाला हे कळलं की या पेटीमध्ये ठेवलेली गोल वस्तू डाळिंबच आहे. चला ही गोष्ट तर मी मान्य केली. मात्र हे सांगा की डाळिंब कच्ची आहेत हे तुम्हाला कसं काय कळलं? तुमचं एखादं भूत पेटीच्या आतमध्ये शिरून डाळिंब बघून किंवा चाखून तर नाही ना आलं? बोला बोला बोला, अडकलात की नाही? मंत्रीजी, असे प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. कारण प्रत्येक फळाला पिकायला एक योग्य वेळ लागते. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या वातावरणात डाळिंब पिकत नाहीत. आणि ती पिकलेली नाहीत तर कच्चीच असणार ना. हा महाराज. वा, अविश्वसनीय. तुम्हा तिघांच्या बुद्धिमत्तेने मला आश्चर्यचकित केलंय. क्षमा महाराज, मात्र यावरून हे सिद्ध नाही होत की हे तिघे चोर नाहीयेत. कारण न पाहता यांना कसं काय कळलं की यांची मुलं आणि बायको याच रस्त्यावरून गेलेत, आणि ते सुद्धा उंटावरती बसून. महाराज, तिथल्या मातीवर उंटाच्या पायांचे ठसे बघून एखाद्या लहान मुलाला देखील कळेल की हे उंटाच्या पायाचे ठसे आहेत म्हणून. मात्र तो उंट एका डोळ्याने आंधळा होता हे काय उंटाने येऊन तुम्हाला सांगितलं? हं? अजिबात नाही, कारण त्या उंटानं रस्त्यावरच्या एकाच बाजूचं गवत खाल्लं होतं. दुसरीकडे जास्त गवत असूनही त्याने खाल्लं नव्हतं. आता तुम्ही विचाराल की मुलं आणि बायको त्याच उंटावरून गेलेत हे आम्हाला कसं कळलं? तर झालं असं की बायको आणि तिच्या मुलांच्या पायांचे ठसे काही काळ उंटाच्या पायांच्या ठशांसोबत दिसत होते, पण तो उंट बसल्यानंतर मात्र त्यांच्या पायांचे ठसे गायब झाले. यावरून आमच्या लक्षात आलं की ते उंटावरून बसून गेलेले आहेत. यांचं म्हणणं बरोबर आहे महाराज. यांची बायको आणि मुलं उंटावर फिरता फिरता घरी सुरक्षित परत आलेले आहेत. काय? मला आज्ञा द्या महाराज. मला माफ करा, मी तुमच्यावर चुकीचे आरोप लावले. मी येतो आता. शाबास, तुम्ही तिघ तर खरोखर कमाल आहात. आणि कमाल करणाऱ्या लोकांना आमच्या हृदयात नेहमी एक विशेष स्थान असतं. काय म्हणता प्रधानजी? होय महाराज. आणि अशा पद्धतीने त्या तिघांनी एकत्रपणे काम करून स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून राजाला प्रभावित केलं. त्यानंतर दूर दूरून लोक स्वतःच्या समस्या घेऊन येत आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करून घेत. आलं लक्षात अम्मा. ते तिघ एकत्रपणे काम करू शकतात तर आम्ही का नाही? पुढच्या खेळात फक्त बॉलच पास करणार नाही, तर आपण त्यांना एक नाही, दोन नाही, तर तीन गोलने त्यांना हरवू. तीनच का? आपल्या प्रिय अम्माच्या आशीर्वादाने आणखी एक एक्स्ट्रा गोल करायचाय ना. आपण त्यांना 4 गोलने हरवू. द्या टाळी. एकदा विजयनगर मध्ये राहणारा बब्बन असा आजारी पडला की त्याच्या उपचारात घरातली खूपशी नाणी खर्च झाली. घरात फक्त एक गायच उरली होती, ज्याला विकून बब्बनच्या औषधांचा बंदोबस्त होऊ शकणार होता. बब्बन आणि निर्मलाने तिला विकण्याचा निर्णय घेतला. बब्बनची बायको मनाने साधी सरळ होती. जेव्हा गाय बाजारात विकण्याची वेळ आली तेव्हा बब्बनने तिला समजावून पाठवलं.
रस्त्यात कोणाशीच काही बोलू नकोस बरं. स्वतःच काम करून सरळ घरी परत ये. नमस्कार काकी. अरे काकीने नमस्कार सुद्धा केला नाही. फार विचित्र गोष्ट आहे. असं वाटतंय की आज काहीतरी मस्त हाती लागलंय. अरे पण हे हलतंय का? अरे पकड त्याला. वाटलं होतं हिरे माणके मिळतील, पण काय मिळालं? हे मेंढरू. आता बघ या मेंढराला कसं काय बनवतो ते. निर्मलाकडे गाय होती तर मोंगीकडे सुद्धा तिला चोरण्याची योजना होती. माझी गाय. काय झालं काकी? मी तर गाय घेऊन आले होते. हे मेंढरू माझं नाहीये. हे मेंढरूच तुमची गाय आहे काकी. तुम्हाला नाही माहित इथल्या हवेमध्ये जादू आहे, जादू. हवा लागली आणि गायचं मेंढरू झालं. हवेत जादू आहे? तू कधी सांगितलं नाहीस मला. बघितलं काकी माझा गाढव. या जादुई हवेमुळे हा गाढवाचा माणूस बनला, पण अक्कल अजून आली नाहीये याला. हे काय झालं? चुंगी मुंगीने ज्या गाईला मेंढरू बनवलं होतं आता त्याच गाईला कोंबडी बनवलं. पुन्हा जादुई हवा. ही हवेतली जादू नव्हती तर चुंगी मुंगीच्या हाताची जादू होती. आता ही जुनी दोरी कोण बरं विकत घेईल? आज तर हवा देखील नाराज आहे. निर्मलाच्या तोंडून सगळी गोष्ट ऐकताच बब्बनच्या लक्षात आलं की 2 पोरांनी जादुई हवेची गोष्ट सांगून पत्नीला मूर्ख बनवलंय. आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन आलात मांगलू दादाचे ससे. पण हे तुमची योजना पूर्ण करू शकतील? बघा बरं, अजून नुकसान नको व्हायला. तू आता बघच निर्मला. फक्त तुझ्या लक्षात आहे ना काय काय करायचंय ते. हो चांगलं लक्षात आहे. काल तर बसल्या बसल्या चांगलीच कमाई झाली. इथे चुंगी आणि मुंगीला माहीतच नव्हतं की आज त्यांच्या पायाखालची जमीन हादरणार होती. अरे अरे हळू बाळा, हळू हळू. ससा. हे नक्कीच तेच दोघे आहेत ज्यांच्याबद्दल निर्मलाने सांगितलं होतं. अहो काका, केवढा गोंड ससा आहे हा. कुठे घेऊन चालला तुम्ही याला? ससा नाही, माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी आजारी आहे ना, म्हणून ह्याला विकायला घेऊन चाललोय. माझं प्रत्येक म्हणणं ऐकतो हा. तुमचं म्हणणं? हो, माझ्या सोबत हा खेळतो. मी ह्याचे कान असे पिळले ना की ह्याला खूप बरं वाटतं. असं ह्याला एका हाताने उचलतो देखील आणि मग असं 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 आणि मग असं, मग असं, मग असं आणि मग असं. नाही, ससा काळजाचा तुकडा कसा असू शकतो? आता ह्याला पण सांगा ना. असं तसं नाही, पुरावा द्या, मग आम्ही विश्वास करू की हा तुमचं म्हणणं ऐकतो. आता दाखवतो. बेटा चिकू, तुझ्या काकीला सांग की बटाट्याची भाजी, खीर आणि पुरी बनवून ठेवायला. मी पाहुण्यांना घेऊन येतोयच आहे. अगं ऐकलंस का? आम्ही आलो आहोत. हो मला चिकूने सांगितलं होतं. मी बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर बनवलीये. अरे बापरे, खरंच हा ससा तर हुशार निघाला.
हे घ्या काका, चिकू आता आमचा झाला. हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. ही किंमत तर ह्याच्या समोर काहीच नाही. हे पण घ्या काका. नाही बाळ नाही, हे देखील पुरेसं नाही आहे. अरे हा तर आश्चर्य आहे, जगातलं एक आश्चर्य. जर मला पैशांची गरज असती तरी मी याला कधी विकलं नसतं. मी याला मोठ्या बाजारात जाऊन विकून येईन. अरे या सशाला घेऊन जाऊन आपण जर राजांना विकला ना तर आयुष्यभर आपल्याला चोरी करावी लागणार नाही. चोरी पैशात खेळू, पैशात. चला हे पण घ्या तुम्ही. नाही नाही, हे पण घ्या. हे पण घ्या. हे पण घ्या. चला आणखीन काढणार चुंगी. अजून नाहीये माझ्याकडे. हे घ्या, हे घ्या. सगळं ठेवून घ्या, सगळं ठेवून घ्या तुम्ही. हे घ्या. ठीक आहे ठीक आहे, इतके पुरेसे आहेत. आपले सगळे पैसे ह्या सस्यासाठी आपण वापरले. तुझ्यापेक्षा तर जास्त अक्कल आहे याच्यात. मी हिशोबाचा पक्का आहे आणि नाण्यांचा देखील. आता बघ, जी नाणी गेली आहेत ना ती कशी परत येतात ती. जा चिकू, जाऊन त्या काकांना सांग, जर थोड्या वेळात आमची नाणी घेऊन आला नाहीस तर मग आम्ही येऊ आणि सगळी लुटून घेऊन जाऊ. बराच वेळ उलटून गेला पण कोणाचाच पत्ता नाही. ना चिकू आला ना नाणी घेऊन काका आले. तेव्हा त्यांना संशय आला की बब्बनने त्या दोघांना मूर्ख बनवलंय. काका बाहेर या. काय झालं बाळा, काही विसरलायस का रे तू? हुशारी नाही करायची काका, आम्हाला आमची नाणी परत हवी आहेत. घे ना. हे तर दगड आहेत. नाणीच तर होती. वाटतं जादुई हवेमुळे दगड बनले आहे. अशी जादुई हवा बिवा काही नसते. असतं ना, त्या जादुई हवेमुळे गाय मेंढरू बनत. आणि मेंढरू कोंबडी. अरे ही तर तीच गायवाली काकी आहे. तिला आपण लुटलं होतं. शिपाई फार दूर गेले नसतील. बोलवू का? आपल्याला फसवलं हे आधी. चला चला, आता आम्हाला थोडं आराम करू. आमची नाणी. करूपी, हवेत जादू नसतं बरं. होऊ शकतं की नारळ हवेत नाही तर तुझ्या ह्या पिशवीत गेलं असेल. अरे हो, सापडला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.